आता पूर्वार्ध लीळा क्रमांक 74. झाडी राम दरण्या भेटी. झाडी राम दरण्या भेटी म्हणजे झाडी म्हणजे नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली हा जो परिसर आहे त्याला झाडपट्टी म्हणतात. झाडी गोंडवाना म्हणजे झाडी तो प्रदेश. तर त्या प्रदेशामध्ये रामधरण्या जो होता त्याची आणि स्वामींची भेट. गोसावी हे गोष्ट सर्वे उपरी सांगितली. गोसावी हे गोष्ट सवये उपरी सांगितलेली. आता समोरची जी गोष्ट सांगून राहिले स्वामी ते कशाबद्दल सांगून राहिले? सवय. त्या बाईले काही कोणती सवय आहे, याईले कोणती सवय आहे, तुम्हाला कोणती सवय आहे, मला कोणती सवय आहे, ह्या ज्या सवयी आहेत या सवयीवर स्वामी हे गोष्ट सांगायला लागले. भक्तिजने सवयीची या गोष्टी सांगत होती. कोणी म्हणे मज ऐकसे याची सवे, कोणी म्हणे मज कायसे याची सवे. कोणी म्हणे मले हे सवय आहे, दुसरा म्हणे मले ते सवय आहे, तिसरा म्हणे तिकडे पोथी चालू तर मला स्मरण करायची सवय आहे, चौथा म्हणे मला झोपायची सवय आहे. म्हणजे आपापली जी सवय आहे ती सांगू लागले आणि त्यांची चर्चा सतत तिथं सुरू झाली. माझं काहीशी या सवय म्हणजे मला कोणती आहे, कोणी काही सांगते, कसं सांगते, आपापल्या सवयी ते सांगू लागले. सर्वज्ञ म्हणितले. मग देव काय म्हणाले? येथ एका झाडाची सवय होती झाडी प्रदेशी. आम्हाला एक सवय आहे. स्वामी काय म्हणतात? आम्हाला एक सवय आहे. तर नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली हा जो प्रदेश आहे झाडी प्रदेशी म्हणजे या प्रदेशात एकी गावी असता हे एका झाडाखाली असे. या परिसरात असताना तुम्हाला जसे अलग अलग सवयी आहे तर मला एक सवय होती. तर मला एक सवय होती एका झाडाखाली बसायची, एका झाडाखाली बसायचे. तर या परिसरात आम्ही एका झाडाखाली बसलो होतो. गोसावी यांचे ते या वृक्षाखाली अवस्थान असे. तर ते जे एक झाड होतं त्या झाडाखाली स्वामींचा मुक्काम होतं. गोसावी गावा माझी पाणी पात्र बीजे केले गेले. स्वामींनी काय केलं? गावामध्ये भिक्षा मागितली. पाणी पात्र म्हणजे भिक्षा मागितली. बीजे केले होते. भिक्षा मागितली आणि स्वामी तिथून आले गावातून भिक्षा मागून. तव ते या झाडा भोवता रामधरण्याचा पाळा पडला. ते पाहतात तर त्याचं जे झाड होतं त्या झाडाखाली, झाडाच्या बाजूले हा रामधरण्या राजा जो होता, रामधरण्याचा पाळा पडला. दुसे घातली म्हणजे रामधरणा जो राजा होता त्याने तिथं आपले पेंडाल टाकले, तंबू आधारले, सर्व केलं, घोड्याची वखार बनवली आणि सर्व व्यवस्थित जसं राजवाड्यात असते तसं त्यांनी तिथं आपलं पुरं छावणी टाकली, कपड्याचे तंबा उभारून. दुसे घातले म्हणजे तंबू घातले. तर तिथून काय झालं? स्वामी ज्यावेळेस स्वामी आले तर संध्याकाळ झाली. तर अंधार पडला. तर तो अंधार कसा पडला की तर दुसे घातले रामद्रणा कटकय्या झाडीवरी जातो होता. मग त्यांचे सैनिक जे होते त्या झाडाच्या आजूबाजूले आणि तंबूत सर्व बसलेले होते. बाहेर कोणी नव्हतं, सर्व तंबूत होते.
गोसावी नगरातू पाणी पात्र करुणी गंगेशी आरोहण केले. स्वामी गावातून भिक्षा मागितली, गंगेच्या पात्रावर गेले, पायानं त्या दगडावर पाणी फेकलं, दगड साफ केला, तिथं बसले. स्वामींनी तिथं जेवण केलं. तव झुंजुरे झाले. झुंजुरे म्हणजे संध्याकाळ झाली, काळोख पडला, अंधार पडला नदीकाठीच. झुंजुरे झाले म्हणजे संध्याकाळ झाली, संध्याकाळचा अंधार पडला, काळोख. ऐसे पिचडिये मुंडपू घसनी घोडे याचिया लासा वासोनी दुसे याचे तनियावरी श्रीचरण देवनी सर्वेचिया झाडापाशी. तो अंधार एवढा होता, काय अंधार एवढा होता की एकामेकाच्या खांद्याला खांदा घासीन तरच तो माणूस दिसेल, नाही तर दिसत नव्हता. म्हणजे असं समोर जर असलं तर दिसेल नाही. ज्या टाइम जेव्हा खांद्याला खांदा लागेल, धक्का मारला जाईल, तर पता तरी अरे हा माणूस चालला इकडे, हे बाई चालली इकडे. एवढा अंधार पडला होता. या अंधारात स्वामी तिथं आपल्या ठिकाणावर आले. तिथे येताना ज्या टाइमला अंधार होता, स्वामी आले. दुसाचेया तनियावरी श्रीचरण देवने सेवेचिया झाडापाशी बीजे केले. तर स्वामी येताना ते तंबू जे बांधले होते, त्या तंबूचा जो तन्नाव असते, तो तन्नाव, आणि घोडे बांधले होते, घोड्याचा जो रस्सा होता, तो रस्सा होता. तर अंधारात स्वामी आले, तर स्वामींचा पाय त्या रस्सीवर पडला. तर जसा रस्सीवर पाय पडला, ते तंबू एकदम हालायला लागले, भूकंपासारखे. ते तंबू एकदम हालायला लागले, एवढी पावर होती त्याच्यात. झाडातळी आसन झाले. तर तिथं त्या रस्सीवर पाय पडल्याबरोबर ते तंबू एकदम हालायला लागले, एवढे मजबूत तंबू. स्वामी पुढे आले, त्यांची जी सवय होती त्या झाडाखाली बसायची, त्या झाडाखाली आपल्या आसनावर विराजमान झाले. दुस हाली नले तव तेथ होते तेही म्हणितले, हा कोणुगा हा कोणुगा माणूस रे माणूस रे. ते तंबू हल्ल्याबरोबर सैनिक बाहेर आले, धडकन धावत धावत, काय झालं काय झालं काय झालं काय झालं पाहतात. पा एवढा तंबू काहून हल्ला, कोणतं संकट आलं, विघ्न आलं, काय आलं, कसं आलं. तर ते पाहतात, त्यांनी पाहिलं, दुस हानीत आले, हाली नले म्हणजे तंबू पूर्ण हल्ले. तव तेथं होते तेही म्हणित आले. त्या तंबूत जे कोणी होते ते विचार करू लागले, ते सर्व म्हणायला लागले, हा कोणुगा हा कोणुगा माणूस रे माणूस रे. ते पाय आले, काय झालं काय झालं कसं झालं. तर स्वामी झाडाखाली बसले होते. मग ते एकामेकाला, हा कोण आहे रे बा, हा माणूस. एक दुसऱ्याला दुसरा तिसरा चौथ्या, हा माणूस कोण आहे, हा माणूस कोण आहे, असे ते विचार करू लागले. म्हणून दहावी नले गोसावी अंशी मोनाची प्रवृत्ती गोसावी बोलती ना. हा कोण आहे, काय आहे, कसा आहे, येऊन दाटदपट करायला, विचारपूस करायला लागले. पण स्वामींनी त्यावेळेस मौन व्रत धारण करत होतं, त्याच्यामुळे स्वामी काही बोलले नाही. आणि त्या इकडे पाहिलं बी नाही, बोलले तर नाही, त्या लोक इकडे पाहिलं बी नाही, ते विचारत होते. तो वास पाहती ना, मग त्याच्याकडे पाहिलं बी नाही आणि त्यांचं उत्तर तर दिलंच नाही. अवघेया कटका अंतू हाहाकारो झाला. ते जेवढे शिपाई होते, पहारेकरी होते, त्याच्यात सरा हाहाकार मारला. अरे कसं करायचं, काय करायचं, हा माणूस राजा बोलत नाही, काही नाही, कसंच नाही, विचारतो तर बोलायला तयार नाही. आपण एवढं जोरानं धमकवतो, बोलतो, आपल्याकडे पाहायला बी तयार नाही. आता कसं करा, काय करा. आले तव त्याचे आसनी उपस्थ देखिले. हे पाहून ज्यावेळेस जवळ आले, तर त्यांना आपल्या आसनावर विराजमान झालेलं स्वामींना पाहिलं. आता ते विचार, आता आपल्याला काय करायचं पुढे. तव धावत राम
रामद्रय यापुढे सांगो गेले. मग त्याच्यातला एक शिपाई उठला आणि आपला रामचंद्र जो होता त्या राजापुढे जाऊन सांगून लागला, कोण नेनो कटका अंतू आला असे तो बोले ना, वास पायना तो ओगाची निवासू वळातळे येऊन बसला असे. ते सांगू लागले, बा एक कोणीतरी नवीन पुरुष गेलाय, आम्ही विचारपूस केलं बोलत नाही, उत्तर देत नाही, आमच्याकडे पाहायला बी तयार नाही आहे. हां, आणि त्या वडाच्या झाडाखाली येऊन आसनावर बसेल आहे, तर आम्ही काय करा. रामद्रया देवीचा पोत सुनी आला. राम धरणा दिविया पोतसुनी आला. दिविया पोतसुनी आला म्हणजे मशाल टेंबे, त्याच्या सैन्याने कोणा मशाल पेटवले, कोणा टेंबे पेटवले, आणि मशाल टेंबे घेऊन तो राजा तिथून आला, कारण अंधार होता ना. तो राम धरणे तिथं आला. तव गोसावी अंते देखिले. तो आल्याबरोबर त्यानं जसं स्वामींना नजरनं पाहिलं, आरे परते सरा हे गोसावी दंडवत घातले. आल्याबरोबर सरका मागे, सरका सरका सरका, कोणी पुढे जायचं, सरका मागे, हे देव आहेत, हे गोसावी आहेत, चला मागे सरका. त्यानं असं आपल्या सैन्याला ऑर्डर दिली आणि ते सर्व लोक मागे सरले. श्रीचरणा लागला मग गोसावी अंते विनविले. त्यांनी स्वामींना दंडवत केलं, श्रीचरणास लागला आणि विनंती करू लागला, जी जी माझे दुसाशी गोसावी विजय करावे. स्वामींना विनंती केली, स्वामी राया तुम्ही इथं झाडाखाली पिंपळाच्या अंधारात न बसता माझ्या तंबूमध्ये तुम्ही चाला. गोसावी विनवणी स्वीकारली. तर ज्यांनी जशी विनंती केली तर गोसावी यांनी त्यांची विनंती स्वीकार केली आणि त्यासोबत जायला तयार झाले. गोसावी ते याची दुसाशी विजय केले. मग स्वामी त्याच्यासोबत त्या राजाचा जो तंबू होता त्या तंबूमध्ये आले. आसन झाले गोसावी आसने उपविष्ट झाले. तंबूमध्ये आल्यानंतर चांगल्या तऱ्हेचं आता राजाच्या हिशोबानं राजाचं काम, प्रजेच्या हिशोबानं प्रजेचं काम, त्याच्या राजाच्या हिशोबानं स्वामींना मस्त चांगलं आसन बनवलं. आसन बनवल्यानंतर स्वामी त्या आसनावर विराजमान झाले. चरण क्षालन केले, स्वामींचे पाय धुतले. मग गोसावी अंशी पडदणी दिदली. तव माल मर्दना देयावे आला. मग आता पायगी पुसले, पाय पुसल्यानंतर त्यांनी नवीन वस्त्र दिले. पडदणी म्हणजे वस्त्र, नवीन वस्त्र स्वामींकडे दिले आणून. तव माल मर्दना देयावे आला. हे झाल्यानंतर मल्ल जो असते, मल्ल म्हणजे मालिश करणारा, तो मालिश करणारा त्याचा राजाचा होता, तो आला. तव रामचंद्रनी म्हणितले. तो स्वामींची मर्दाना म्हणजे स्वामींची मालिश करायसाठी आला. जसा आला आणि त्यानं जवळ उभा राहिला की आता तो स्वामींची मालिश करणं, बा उठणे लावून तेल लावून सुगंधी जे काही त्यावेळेचा कारभार असा होऊ शकते, काळी माती बी लावत असतील, तर अशा पद्धतीनं तो मालिश करणारा तिथं पोहोचला. तव रामचंद्रनी म्हणितले सारा रे येथं तुम्ही के रिगाल. आणि त्यांनी अशी करून स्वामींच्या अंगाला हात लावला की आता तो मालिश सुरू करेल. तर रामदंड राजा जोरानं चिल्लावला, सारा रे, चल बाजूले, चल बाजूले, हात नाही लावायचा बिलकुल. सरा रे तेथ तुम्ही के रिगाल. चला बाजूला, सरका बाजूला, तुम्ही इथं कशासाठी आले, का आले, तुमचं काही काम नाही, बाजूले व्हा बिलकुल. एसनी आटी काही तुम्हाची कारणे काढली काय. मी ना एवढे आटापिटा केला आणि एवढे प्रयत्न केले, स्वामींना घरी आणलं, तुझ्यासाठी आणलं काय, सरक बाजूले, तुझं काम इथं नाही आहे. तो जो मल्ल होता मालिश करणारा त्याला सांगितलं तुझं काम नाही, तू बाजूला सरक.
मग आपणची गोसावी यांची मर्दना देऊ लागला. तो राजा त्या मल्लाले बाजूले केलं मालिशवाल्याले आणि स्वतः स्वामींचे शरीराची मालिश करू लागला. अंग घासणं उठणे लावणं जे असं नसेल ते त्यांच्या हिशोबानं. जवळ मर्दना दे तव तव पोटी मनोर तू करी. जसा जसा स्वामींचं मालिश करू लागला, स्वामींना स्वस्त वाटायला लागलं, तसं तसं याच्या मनात घोडे दौडायला लागले या प्रधानाच्या. मनोर तू करी जये वेळेची कटेके परती. आता हे लोक जे आहेत, हा पूर्ण सैन्याला घेऊन समोरच्या देशावर लढाईसाठी सवारी करायसाठी गेला. हा कशासाठी येत होता? सवारी करायसाठी येत होता की समोरच्या ह्याच्यावर आपल्याला आता सवारी करायची आणि युद्ध करायचं. पण ते स्वामींची मालिश करता करता त्याच्या मनात असं आलं की यदा कदाचित लढाईला जायचं काम जर नाही पडलं, आपल्याला जर इथून जर वापस जायचं काम पडलं, तर आपण या स्वामींना आपल्या गावात घेऊन जाऊ. जर काम पडलं तर मग आपल्या कामावर आहेच हजर. पण त्याची आत्रता कशी होती की बहुतेक जर हे कॅन्सल झालं तर मी स्वामींना आपल्या राजवाड्यात घरी घेऊन जाईल. येळेची कटक परतती का तरी मी आपुल्या गावा गोसावी अंते नेता. म्हणजे युद्ध कॅन्सल जर झालं, सर्व सैन्य जर परत निघलं, तर मी सैन्यासोबत सर्वांना स्वामींना आपल्या गावात परत घेऊन जाईन. तव राजा देसू निघाला ते कटके नेतावी ऐसे लिखित आली. तेवढ्यात तो पत्रकार जो असतो, जसं आजच्या याच्यात पोस्टमन म्हणतो, त्या टाईमला त्यांचे जे हेर जे दूत होते, तो दूत राजाचं पत्र घेऊन आला, राजाचं लिखित पत्र घेऊन आला. तव राजा देसू निघाला ते कटके नेतावी ऐशी लिखिती आली गोसावी अशी मर्दना झाली. तर त्यानं ते पत्रच आणलं. काय पत्र आणलं? पत्र आणलं, पत्र दिलं आणि स्वामींची तिथं मर्दना झाली, मालिश झाली, पूजा झाली, जेवण झालं, गुळणा झाला, विडा झाला, सुपारीच्या फोळा त्यांना दिल्या, अशा प्रकारे पानाचा विडा करून दिला. गोसावी यांची पोट झाला आणि स्वामी तिथं झोपले. मग लिखित वाचली ते जे एवेळी कटके परतावी. मग त्याने ते पत्र वाचलं किंवा आपल्याला पत्र आलं मोठ्या साहेबाचं. त्या पत्राचं उत्तर काय? त्या पत्रात लिहिलं होतं, तुम्हाला सध्या समोर जायची काही आवश्यकता नाही, तुम्ही सैन्य घेऊन आपल्या राजमहालात परत या. ए वेळेची कटके परतावी. यावेळेस तुम्ही पूर्ण तुमचं सैन्य जो ताफा आहे, तो ताफा पूर्णचा पूर्ण तुम्ही वापस गावामध्ये घेऊन या. रामचंद्रना हरी केला तयाशी तो गोसावी या जवळा आला. तर त्या रामचंद्राला त्याला एकदम खुशी झाली की चला, माझ्या मनात जे होतं मनासारखं झालं आणि समोरचं युद्ध कॅन्सल झालं, आपल्याला सैन्य पुढे घेऊन जायची काही आवश्यकता नाही. म्हणून तो खूप प्रसन्न झाला. जी जी रायाची लिखित आली ते कटके प्रतावी रामचंद्र मग गोसावी अंत्य विनव आदरिले जी जी अचळपुरा नगर बर्वे असे जी. मग त्यांनी सांगितलं सर्वांना की बा असं असं आपल्याला वरून राजाचा फरमान आला की आपल्याला समोर युद्ध आता करायला जायचं नाही आणि आपलं तो युद्ध कॅन्सल झालं, मग तुम्ही आता वापस आपल्या ठियावर येऊन जा. मग जी जी रायाची लिखित आली ते अटके प्रसावे रामचंद्रना मग गोसावी ते विनवू लागला. तो रामचंद्रावर तो स्वामींना विनंती केली की बा आम्हाला राजाचं पत्र आलं, युद्ध कॅन्सल झालं आणि सैन्याले पूर्ण सैन्य परत बोलावलं.
मग माझी विनंती अशी आहे की तुम्ही बी आमच्यासोबत परत राज्यामध्ये चाला. जी जी अचलपूर नगर बर्वे असे जी जी अळजपूर चांगले असे अळजपूर म्हणजे मागे आलं होतं. हां, त्यावेळेचं अळजपूर म्हणजे आजचं अचलपूर. तर तो सांगायला लागला की आमच्या अचलपूरला तुम्ही चाला. तिथं काय आहे? बर्वे असे अचलपूर हे नगर जे आहे खूप चांगलं आहे, खूप मोठं गाव आहे, चांगल्या पद्धतीचं गाव आहे. पण त्या गावात तुम्ही आमच्यासोबत चाला. या गावाचं नाव दाखवलं फक्त. हां, सिद्ध साधका जोगे बर्वे लाखा बन. मोठे मोठे सिद्ध साधक आहे. सिद्धी करायसाठी, जप करायसाठी मोठा जंगल आहे. लाखार बन म्हणजे जसं आपण म्हणतो बाभुई बन, बोरबन, चिजबन, तसं ते लाखार बन म्हणजे कोणतं त्यावेळेसचा तो शब्द आहे. आपण का निमवाडी आहे, बाभुई बन आहे, चिजबन आहे, बोरबन आहे, तसं ते लाखार बन. तर लाखार बन आपण हे बी म्हणू शकतो महाभारतात जे निघालं होतं. कोणतं होतं ते एक वन तिथं जिथं त्यांचा राजवाडा बनवला होता? नाही, आणि त्याला आग लागली होती. लाखापासून बनवलेला होता तो. तर तसं इथं लाखार वन म्हणजे कोणतं तरी एक वन आहे. जसं आपण म्हणतो हे झाडी आहे, ते झाडी आहे, इथं सागवानचं जंगल आहे, तसा तो लाखार वन होतं. लाखार बन बर्वी देवळे असती. त्या लाखार बनात चांगल्या चांगल्या प्रकारचे मोठे मोठे मंदिरं आहेत. बर्वी बने वनस्पती या असती. त्या जंगलात चांगल्या मोठ्या मोठ्या वनस्पती आहे, औषधोपयोगाला लागणाऱ्या सर्व ज्या काही आहेत मोठ्या मोठ्या वनस्पती आहेत. असा सुंदर तो जंगल आहे अचलपूरचा. कोसावी तिथं बीजे करावे तिथं आमच्या गावाला तुम्ही चला. सर्वज्ञ म्हणितले हे तीर्थ पूर्वी दृष्ट असे. स्वामीनं उत्तर दिलं, तुम्ही म्हणता ते अगदी बरोबर आहे, याच्यात काही दुजी भाव नाही. पण आम्ही याच्या अगोदर तिथे जाऊन येलाय. कोण्या वेळेस गेले होते? नानासाच्या वाड्यामध्ये आहे का एक कहाणी. आणि तिथं निळभट्ट भांडारेकरांना त्यांच्या हातून स्वर्णाच्या मुद्रेनं पूजा करून घेतली. मग याच्यावरून असं वाटते निश्चितच आहे. स्वामी बोलले, सर्वज्ञ म्हणितले ते तेथ पूर्वी दृष्ट असे. सर्वज्ञ म्हणितले याच्या अगोदर आम्ही त्या परिसरात त्या भागात जाऊन आलो आहे. आम्ही तो भाग पाहला. रामचंद्रनी म्हणितले तरी माझ्या कुटुंबाशी दर्शन द्यावेजी. मग स्वामींना म्हटलं आम्ही एक वेळ तिथे जाऊन येणार. तरी मग हा रामचंद्र नाव होता. हा काय म्हणते ते असो, तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण तुम्ही आमच्या घरी एक वेळ चला, आमच्या कुटुंबाला दर्शन द्या. तरी माझे या कुटुंबाशी दर्शन द्यावेजी म्हणजे माझा जो परिवार आहे, माझं जे कुटुंब आहे, त्या कुटुंबाला तुम्ही दर्शन एक वेळ द्या. येथ बीजे करावेजी प्रवृत्ती मग ते याची विनंती स्वीकारली. अशी ती विनंती त्यांनी केली. स्वामींनी त्यांची विनंती स्वीकार केली. मग तेने गोसावी यांशी गरुड घोडा ओळखविला. स्वामींनी हो म्हटलं. हो म्हटल्यानंतर त्यांना गरुड नावाचा घोडा जो होता तो स्वामींना दिला. आणि वेगळे दुस ओळखविले म्हणजे गरुड घोडा तो दिला आणि स्वामींसाठी अलग सेपरेट एक तंबूची तयारी केली. किंवा कुठेही जर पुढे गेले तर हा तंबू स्वामींचा फक्त एकट्याचा, बाकीचे सर्व लोक अलग. हडपी एक म्हणजे पानाचा विळा देणारा एक.
सागडिया एक म्हणजे एक पानाचा विळा देणारा, एक पाणी पाजणारा, पाणी देणारा, झाले 2. चवर धरू, चवर धरू म्हणजे तो लंबा खंबा असते, मागच्या वेळेस आपण बोललो होतो, त्याला पंख्यासारखं असते, त्याला हवा घालतात, त्याला म्हणतात चौरी धरू. तर एक चौरी धरू म्हणजे स्वामींना अशी हवा घालणारा पडदा घेऊन. भोई, भोई म्हणजे पालखी धरून जे चालणारा होता ते, पालखी धरणारा. माधुरी सुवारू, पुरी व्यवस्था सांभाळणारा. त्याच्यासोबत एक आचारी म्हणजे स्वयंपाक्या. बडवा एक ब्राह्मण, मार्गदर्शन करणारा, पूजापाठ करणारा. म्हणजे आचार्य बी झाला, ब्राह्मण बी झाला, पाणी पाजणारा झाला, विडा देणारा झाला. हे सर्व इथपर्यंत आले. वेच करू, पाणी पाजणारा झाला, विडा देणारा झाला, आचारी झाला सोबत. आणि हे पालखी जे वळणारे होते, तो पालखी वळणारा झाला सोबत. अशा तऱ्हे हे 10 लोक त्यांच्यासोबत दिले. कोणाच्या? स्वामीसोबत 10 लोक सोबत दिले. मळवटे ऐसे 10 जण गोसावी अंशी ओळखविले. अशा प्रकारे 10 लोक स्वामींसोबत त्यांनी दिले. मार्गी गोसावी बीजे करीती. अशा तऱ्हेने त्या मार्गाने स्वामी चालायला लागले. गरुड घोड्या स्थिती होय. तर स्वामी ज्या घोड्यावर बसले, तो घोडा पुढे गेला की त्या घोड्याला स्थिती होय. तो घोडा जागच्या जागीच उभा राहत जाय. गती स्थाळे उभे राहिल्या वाचोनी सरेशी ना. मग गोसावी एखादी राजकीय गोष्टी सांगते, ते उभे राहिल्या वाचोनी ऐकूजे. नाही ना रामचंद्रना गोसावी आते पुसे. तर तो घोडा जो होता, चालता चालता त्या घोड्याला स्थिती झाली की तो घोडा जागेवर उभा राहत जाय. मग घोडा उभा राहिला की सर्व सैन्य गिन्य सरे भाले करू सरे उभे राहत. मग एखादी राजकीय क्षेत्रातली गोष्ट सांगत गोसावी, राजकीय क्षेत्रातली एखादी गोष्ट सांगत, तर ती गोष्ट अशी की ते चालता फिरता सांगायची नव्हती, उभं राहूनच सर्वांना गोष्ट सांगायची. म्हणून त्या घोड्याला स्थिती होत जाय. तो जोपर्यंत स्वामी स्थिती गोष्ट सांगत तोपर्यंत तो घोडा शांत बिलकुल तिथं उभा राहायचा. ते उभे राहिल्या वाचून ऐकायची. म्हणजे उभं राहून ऐकल्याशिवाय दुसरा काही इलाज नव्हता, म्हणून उभं राहून ते ऐकत होते. रामचंद्रना गोसावी आते पुसे गोसावी सांगते, ते साच होय. रामचंद्र स्वामींना विचारे, असं असं हे ते. तो जो विचारत जाय ते खरंच निघे, ते सत्य होत जाय. तव घोड्याची अस्थिती भंगे. असं करता करता तो घोडा जो स्थितीत होता त्याची स्थिती भंगत जाय. मग गोसावी सावमे बीजे करीती. असं झालं की गोसावी समोर निघायचे, पालखी पुरा तापासमोर निघायचे. देऊळवाडा काजळेश्वरा मार्गी. देऊळवाडा काजळीश्वर या मार्गानं पूर्ण जे हे होते हे अष्टमा सिद्धीजवळ पोहोचले. देऊळवाडा काजळी देऊळवाडा म्हणतो ना, काजळी देऊळवाड्याचे मार्गे हे अष्टमा सिद्धीला आले. आणि अष्टमा सिद्धीला जवळ नगराच्या पूर्व दिशेला, म्हणजे अष्टमा सिद्धी गावाच्या पूर्व दिशेला स्वामींचे 3 दिवस तिथं अहोरात्र मुक्काम झाले. 5 एक मिनिटं घेऊ का?
5-7 मिनिट बाकी अजून म्हणजे घ्यायसाठी 10 वाजून गेले. पूर्ण करू ना. हां. मेली कारू झाला मग अळजपुरा लिखिते पाठविले ते अवघे नगर शिंगारिले. मग अष्टमाशिदीला स्वामींचं 3 दिवस गावाच्या पूर्व दिशेला 3 दिवस अहोरात्र मुक्काम झालं. यानं काय केलं, समोर अचलपूरला निरोप पाठवून दिला. अवघे नगर शिंगारिले. अचलपूर जे होतं, पूर्ण गाव जे होतं, मस्त सजून धजून पूर्ण सज्ज केलं त्यांनी. अवघी आयती करावी, म्हणजे पूर्ण नगर तुम्ही सजून ठेवा, सर्व कंप्लीट करा. आणि आम्ही स्वामींना घेऊन येऊन राहिलो, पूर्ण सुसज्ज तयारी तुम्ही करून ठेवा. मग एरी दिशी गोसावी अचलपुराशी बीजे केले. मग ते 3 दिवस झाल्यानंतर एका दिवशी स्वामी अचलपूरला जायला निघाले. गोसावी यांची नगरा अंतू बीजे कराव्या मुहूर्त नाही. मग ते शिवजवळ गेले ते गावाच्या. मग आता अंदर स्वामींना किती वाजले, कोण्या टाईमला न्यायचं, ते मुहूर्त होतं. ते मुहूर्त थोडंसं बाकी होतं. मुहूर्ताची वेळ होय तव नगराचा पश्चिमे निर्वाणेश्वरापाशी वना अंतू मेली कारू झाला. तर तिथं गावाच्या बाहेर निर्वाणेश्वराचं मंदिर आहे अचलपूरला, म्हणजे ते वर नदीच्या वर. तर निर्वाणेश्वराचं मंदिर. तर आता गावात जायला मला टाईम आहे अजून, थोडंसं मुहूर्त व्हायचं आहे. म्हणून त्या निर्वाणेश्वराच्या मंदिरात तिथं जाऊन स्वामींचं मुक्काम झालं, म्हणजे मेलिकार मुक्काम झाला. दुसरे दिदली, तिथं तंबू टाकले. तव मुहूर्त निघे तव रामचंद्रेनी गावा अंतू निरोप पाठविला. ज्या टाईमने मुहूर्त झालं तर रामचंद्राने गावात निरोप पाठवला की बा आता स्वामींना गावात अंदर आल्याचं मुहूर्त झालं, आता स्वामींना आम्ही गावात घेऊन येतो. घरोघरी सडे संमार्जने चौक रंगमाळिका. प्रत्येक घराच्या बाईनं घरासमोर आपल्या अंगण झाडझूड करून सडा संमार्जन करून मस्त रंगबिंगरीनी रांगोळ्या टाकल्या. गुढिया तोरणे मखरे उबिली. गुढ्या उभारल्या, तोरणं बांधले. मखरे म्हणजे ते मोठे मोठे जे असते धावा घालायचे, तसं तयार केले सर्व. म्हणजे पूर्ण एकंदरीत आपल्या आपल्या पद्धतीनं सर्व नगर, पूर्ण गाव त्यांनी सजवलं. तेथं नगरीचा लोको दर्शनाला. आणि हे झाल्यानंतर पूर्ण गावकरी लोक जे त्यांच्या स्वागतासाठी जिथे स्वामी शिववर उभे होते, सर्व लोक स्वामींच्या दर्शनाला येऊन पोहोचले. मुहूर्ताची वेळ झाली मग एरी दिशे गोसावी यांची दांडेवरी आरोहण झाले. मग जसं मुहूर्त झालं, मग त्या दिवशी त्यांचा आरोहण झालं. मग त्यांना स्वामींना तिथं घेऊन पोहोचले. तर मग पोहोचते वेळी काय झालं, गोसावी असे दांडेवरी आरोहण झाले. म्हणजे स्वामी ते पालखीचे होते, पालखीमध्ये विराजमान स्वामी झाले. रामचंद्रना घोडा बैसला. आणि तो रामचंद्रना जो होता तो आपल्या घोड्यावर बसला. गोसाविया पुढा राऊत पायिक. स्वामींच्या पुढे राऊत म्हणजे शिपाई, घोडेस्वार. समोर घोडेस्वार शिपाई. नगरा अंतू विजय केले. तर समोर घोड्यावर बसले त्यांचे शिपाई पहारेकरी आणि सैन्य काही समोर होतं, ते समोर, आणि त्यांच्या पाठीमागे स्वामींची पालखी. नगरांतू विजय केले. अशा प्रकारे गावामध्ये त्यांनी प्रवेश केला. नगरबाईया ताटे घेऊन ओवाळू येती. रामचंद्र यासी भेटी ए रामचंद्रना गोसावी असे ओळखवे. तर गावातल्या ज्या बाया होत्या त्या ठिकठिकाणी चौकात येऊन स्वामींचं चांगल्या तऱ्हेनं मंगलारती फुलारती करून स्वागत करत होते आणि स्वामींना ओवाळत होते. आणि स्वामींना ओवाळल्यानंतर त्या बाया ज्या आहे, तो रामचंद्रना होता, त्याला काही गिफ्ट वस्तू देत होते. काय बाया कोणाला देत होते, त्याला देत होते. गोसावी तुकडीची भेटी इकडीला देती.
मग याले जे भेटत हा स्वामींजवळ देऊन टाकत जाय. मग स्वामी काय करत, इकडल्या बाईनं दिलं सप्रेम भेट, ते इकडल्या बाईला देऊन टाकायचं. इकडल्या माणसानं दिलं ते या माणसाला देऊन टाकायचं. अशा तऱ्हेनं ते जे बी त्यांना जे भेटत होतं संकल्प, ते आपल्याजवळ न ठेवता तुम्ही दिलं यांना वापस करायचं, यांनी दिलं यांना वापस करायचं, अशा तऱ्हेचा उपक्रम चालू होता. रामचंद्रना गोसावी अशी ओळखवी, गोसावी इकडे या भेटी, इकडे या देती, इकडे या भेटी तिकडे देती. म्हणजे इकडून जी भेटवस्तू भेटली ते त्या साईडने द्यायची. म्हणजे जसं उजव्या बाजूनं कोणी आणली हे काय भेटवस्तू, ते डाव्या बाजूवाल्याला देऊन टाकायची, आणि डाव्या बाजूवाल्यांची भेटवस्तू दिली ते उजव्या बाजूला देऊन टाकायची, आपल्याजवळ ठेवत नव्हते. कौनी म्हणे हे रामचंद्राचे गुरु, कौनी म्हणे रामचंद्राचे जावाई. मग आता ते कुजबूज सुरू झाली. बाया माणसं सर्व कोणी म्हणे हे रामचंद्राचे गुरु आहेत, कोणी म्हणे नाही गुरु नाही, त्याची पोरगी जवान आहे लग्नाला आली, हे त्याचे जावाई होणारे असतील. अशा लोकांची कुजबूज चर्चासत्र सुरू झाली. गोसावी उभ्या हाट वाटिये भीतरी बीजे खेले. अशाप्रमाणे बाजारपेठ जी होती, बाजारपेठेमधून यांची स्वामींची पालखी धीरे धीरे चालत गावात येऊन पोहोचली. ओवाळणे पडती पुढे भाटा पवाडे म्हणती. बाया ओवाळणी टाकत होते, आणि भाट जे होते ज्याला आपण भाट म्हणतो ते भाट स्वामीवर अन्य याच्यावर मोठमोठे जोरजोरानं पोवाडे म्हणत होते. पोवाडे म्हणणं चालू. वाजंत्रांनी एक नांदू, अनेक प्रकारचे वाजंत्र्या होते, त्यांचा एकच नाद, बिलकुल एकसारखा नाद, सगळ्या वाजंत्र्या वाजणं चालू. मग गोसावी यांची सभा मंडपी शेष भरली. मग गोसावी यांची सभा मंडपी शेष भरली. शेष भरली म्हणजे त्यांना गंध अक्षिदा लावल्या, सभा मंडपात बोलावलं. त्यांना जसं नरदेव येते बाहेर, तसं बाहेरच आले तर सर्व पहिले त्यांचं स्वागत केलं. त्यांना गंध अक्षिदा वगैरे स्वामींना लावल्या. ते तर रामचंद्र याची राणी वाढू लागली. मग रामचंद्राची बायको जी होती ती आली, आणि तिनं पहिले स्वामींना ओवाळणी केली. माता आली तेही श्रीचरणा तुळशी वाहिली. म्हणजे पहिले त्यांची पत्नी आली, तिने ओवाळणी केली. त्याच्यानंतर त्यांची आई आली, आईनं श्रीचरणा लागली, दंडवत घातले, आणि स्वामींच्या पायावर तुळशीच्या मंजुऱ्या वाहिल्या. असते ते काळी तुळशीची, त्या तुळशीच्या मंजुऱ्या म्हणजे तुळशीपत्र स्वामींच्या पायावर अर्पण केलं. तैला गोनी तोची नेमू धरिला. तेव्हापासून त्या रामधरणीच्या आईनं नित्य नियम धरला की दररोज ते जाऊन स्वामीच्या पायावर तुळशीपत्र वाहायचे. मग गोसावी यांची देवार चौकी दुर्गा अंतू अवस्थान झाले. मग स्वामींना आतमध्ये नेलं. त्याचा जो देवारा होता, देवघर, त्या देवघरामध्ये चांगल्या विशिष्ट ठिकाणी स्वामींचं आसन बनवलं, आणि स्वामींचा तिथं विराजमान झाले. दानोबाईचा आणि रामचंद्रिणी यांचा एकूची आवारू. धानाईसाच्या वाड्यामध्ये एक कहाणी. तर धानाईसाचा वाडा आणि या रामचंद्राचा वाडा हा एकच होता आजूबाजूने. आम्ही रामचंद्रिणी यांचा एकूची आवारू. म्हणजे धानाईसाचा वाडा म्हणतो आणि हा याचा वाडा म्हणतो. ह्या दोघींचं समोर जे अंगण होतं, प्रांगण, ते दोघांचं एकच होतं. दुर्गा तू दुसरा आवारी. अच्छा, तेथं रामचंद्रिणीची दुसरी राणी होती. त्या आवाराच्या बाजूलाच, त्या किल्ल्यामध्येच दुसऱ्या बाजूला या राजाची दुसरी पत्नी राहत होती.
म्हणजे याच्यात निश्चित झालं त्या राजाला 2 पत्न्या किंवा 2पेक्षा जास्त होऊ शकतात. कारण सांगितलं ना की बा मोठी राणी आली, तिनं ओवाळणी केली, आणि लहान राणी जी होती तिचं त्या किल्ल्यातच बाजूलाच दुसरा जो भाग होता त्या भागात त्याची दुसरी पत्नी राहत होती. ते मग रामचंद्रने दुसरी राणी होती त्या दुसऱ्या भागात एकाच किल्ल्यात दानायसाचा वाडा रामचंद्रना आणि त्याची दुसरी पत्नी बाजूला राहत होती. हा पूर्ण परिसर एकच होता. तेथ गोसावी विजय करीती. तर त्या किल्ल्याची जशी दुसरी पत्नी राहत होती तिथं कधी कधी स्वामी जाऊन आपली हजेरी लावत. गोसावी यांची मर्दना मादने होय. मग तिथं गेली, त्यांची मर्दना मादने, आंघोळ पाणी, मालिश विलिश असं सर्व त्या लायण्या राणीच्या जागेवर होत जाईल. आरोगणा होय मग गोसावी राज्य धर्म स्वीकारिली. त्या लायण्या राणीकडे जाऊन जेवण खावण करत, थोडा वेळ आराम करत, अशा प्रकारे गोसावी राज्य धर्म स्वीकारिला. मग तिथं राज्य करू लागले. ही गोष्ट गोसावी शरदोबाशी सांगितली. तर शरदोबास स्वामींचा एक भक्त होता, नाव ऐकलं ना, शरदोबास, बरोबर आहे ना. तर ही गोष्ट शरदोबाले समक्ष ठेवून सांगितली वा त्याच्या निमित्त सांगितली. तो असा होता, तो हे होता, ते होता. तर त्याच्या निमित्ताने ही गोष्ट स्वामींनी सर्वांना सांगितली. अशा प्रकारे लीला क्रमांक पूर्वार्ध 74 आटोपली. दंडवत. अजून नदी पुढे राहिलीच नाही.